झालं जेवण. मी जेवले आत्ताच, बसले थोडा वेळ. म्हटलं एक 5-10 मिनटं बसावं. मी एक गोष्ट तुम्हाला सांगते. तुम्ही देवाला पाहिले का? तर नाही, मी पण नाही पाहिलेलं. काहीच नाही पाहिलेलं. फक्त फोटो त्यांचे हे म्हणजे असं फोटोच जास्त म्हणजे आणि मूर्त्या वगैरे ह्याच पाहिलेल्या आहेत की हे देव आहेत, हे हा देव आहे, तो देव आहे, तो देव आहे. आणि मंदिरांमध्ये त्यांची मूर्ती आहे आणि ते देव आहेत, देव होते आणि देव आहेत. आपण त्यांना मानतो. प्रत्येकजण कुठल्या पण जाती धर्माचा असू द्या, प्रत्येकजण आपल्याला देवाला मानतो, आपापल्या देवाला मानतो. परंतु मी तुम्हाला आज एक खरी परिस्थिती सांगते. आयुष्यातल्या, माझ्या आयुष्यात एक खरी परिस्थिती सांगते. एक गोष्ट आहे, म्हणजे गोष्टच आहे, ती सांगण्यासारखी आहे, महत्त्वाची आहे. तुमच्या घरात 2 व्यक्ती आहेत आणि ते आहेत तुमचे आई आणि वडील, हो की नाही? आणि ते आपल्यासाठी देवापेक्षाही जास्त करतात. म्हणजे आई आपल्याला जन्माला घालते, वडील आपल्याला कष्ट करून कमवून आणून लहानसं मोठं करतात, हो की नाही? आणि आपल्याला ते सर्व गोष्टी देतात, त्यांच्या आईपतीप्रमाणे देतात की नाही? तर मी प्रत्येकाला सांगते, देवाला पण माना. देवाला मानू नका असं नाही, परंतु देवापेक्षाही श्रेष्ठ आपले आई वडील असतात आणि त्यांच्याच पायाखाली आपल्याला स्वर्ग मिळतो. हे मात्र खरं आहे. आणि खरंच मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. मी प्रत्येक माझ्या आईवडिलांची तर सेवा केलीच, मावशीची पण करते. मला जर रस्त्याने जाता येता कोणी दिसलं, माझ्याकडे पाणी असलं तर मी पटकन पाणी देते, पैसे देते. एखाद्याला खायला, एखादा माणूस मला वाटलं की नाही हा चालू शकत नाही, ह्याला पैसे देऊन उपयोग नाही, मी त्याला पटकन 2 केळी देते. 10 रुपयाला येतात 2 केळी. वडापाव कोण खाणार असेल तर खाते. मी हडपसरला जाते, कोणी पोहे खाणार असेल तर ते पोहे बांधून घेते आणि त्या व्यक्तीला, मला माहिती ती व्यक्ती तिथे असेल, बसली असेल, तिला मी देते. सांगण्याचं माझं काही हे नाही, मी फार मोठी गोष्ट करत नाही हो, मी तर गरीब बाई, माझ्याकडं कुठं काय आहे. परंतु सांगण्याचं म्हणजे काय, मला कुठली जर गोष्ट दिसली ना, आता आमचं चर्च आहे, मी तुम्हाला एक दाखवेल, व्हिडिओ करून दाखवेल त्या बाईचा, परंतु त्यांच्या घरच्यांना आवडेल का नाही काय माहिती. ते सकाळीच आणून त्या मंदिराच्या तिथे, चर्चच्या तिथे त्या एका म्हाताऱ्या बाईला बसवतात. चर्चमध्ये कधी कधी नाश्ता असतो, कधी चहा असतो, कॉफी असतो, कोणाचा बड्डे असला तर केक असते, काही असतं खाण्यासारखं. परंतु सर्व खातात, सर्व घेतात, खातात, पण त्या बाईला कोणी देत नाही. तर मी काय करते, पहिल्यांदी त्या म्हाताऱ्या बाईला चहा आणि एक हे काही असेल खाण्याचा पदार्थ, तो तिला नेऊन बोलते. ती मला थँक्यू म्हणते, थँक्यू सिस्टर. तर हे आहे माझं वागणं. मी म्हणत नाही तुम्ही माझ्यासारखेच बना किंवा माझ्यासारखेच वागा, नाही, कारण का ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. तर मी खाण्याच्या आधी त्या बाईला देते आणि सगळ्यांना माहिती की आंटी काही असलं तर तिला देतात आणि नंतर त्या खातात. तर असं आहे बघा. आणि माणसाने असंच राहावं. देव माणसातच आहे. जर तुम्ही एखाद्या माणसाला कणभर दिलं, कणभर, तर देव तुम्हाला मनभर दिल्याशिवाय राहत नाही, माहिती आहे का? आज मला आरोग्य आहे, आज मला एक पण गोळी नाही आहे. आज माझं वय इतकं होता राहिले, 60च्या जवळ पोचायला लागली मी, अजून पोचली नाही, पोचणार आहे अजून 3-4 वर्षांनी, 4 वर्षांनी मी जाईन. तर मला अजून ह्या वयामध्ये एक गोळी नाही की माझ्या शरीराला कुठला त्रास नाही, माहिती आहे का? तर ही देवाने मला दिलेली देणगी आहे. आणि देव पैशाच्याच रूपात द्यावा अशी माझी इच्छा नाही, पैशाच्याच रूपात देवा अशी इच्छा नाही. माझी मावशी होती चंदननगरला, तिची मी एक 8 दिवस सेवा केली आणि त्याच्यानंतर ती एक 10-15 दिवसांनी वारली, 1 महिन्यातच वारली ती. तर ती मला म्हणाली की मीना, तू माझी एवढी सेवा केली, परंतु तू मला, मी निघाले आणि मी म्हटलं चल मावशी मी जाते, मला जाऊ दे आता, खूप दिवस झाले, 8-10 दिवस झाले मी तुझ्याकडे राहिली. तर तिने जाताना माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मी काय तुला पैशाचा वगैरे कसलाच आशीर्वाद देणार नाही, मी तुला आशीर्वाद देणार तो वेगळा आशीर्वाद आहे.
तर मी म्हटलं दे, काय द्यायचं आहे तुला दे. तर ती म्हणाली तुला आयुष्यामध्ये एकही गोळी खाण्याची वेळ येऊ नये, माहिती का. जशा आम्ही गोळ्या खातो शुगरच्या, बीपीच्या, ह्यामक्या ढमक्या, तशी तुला एकही गोळी खाण्याची वेळ देवाने येऊ देऊ नये. तर बघा, आजपर्यंत तरी, पुढचं मला माहिती नाही, परंतु आजपर्यंत मला एकही गोळी नाही आहे. देवाला मी लाखो लाख धन्यवाद देते. प्रत्येकाने आपल्या आईची सेवा करा. आईवडिलातच देव आहे. देव कुठेच शोधायला जाऊ नका, आपल्या आईवडिलातच देव आहे. आज मी ह्या घरात राहते, सुखासमाधानाने राहते, अभिमानाने सांगते, मी मरेल तेव्हाच ह्या घरातून बाहेर जाईल. आईवडिलांनी मला शब्द दिला होता की तुला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, आणि आईवडिलांच्या इच्छेने पण मी वागले, राहिले, त्यांची सेवा केली आणि आईवडिलांची इज्जत पण ठेवली. त्यामुळं आईवडिलांनी मला छप्पर दिलेले आणि त्या छपराखाली, त्या छताखाली मी सुखासमाधानाने आहे, हे मी अभिमानाने सांगते. आणि तुम्ही कधीही माझ्या घरी या, तुम्हाला मी अशीच दिसणार, जे आहे चटणी भाकर खाऊन सुखासमाधानी आहे. कोण काय खाते, कोण काय करते, ह्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मला जे माझ्या ताटात आहे त्यात मी खूप समाधानी आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगते, आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची सेवा जो करेल ना, तो त्याला कधीच आयुष्यात कमी पडणार नाही, एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद.